मित्रांनो, कसा वाटला आजचा वीकेंडचा वार? ज्यांचा माज आहे तो तिथल्या तिथे उतरून ठेवला आहे. रितेश विलासराव देशमुख यांच्याबद्दल जो आदर होता तो 4 पटीने जास्त वाढला आहे. ज्या वीकेंडच्या वारची आपण वाट बघत होतो, कित्येक वर्षानंतर असे वीकेंडचे वार आपल्याला बघायला मिळतात. इतकं सडेतोड बोलणं, इतकं रोकटोक बोलणं, अनबायस बोलणं, इतकं छान अँकरिंग आणि होस्टिंग रितेश सरांनी केलं आहे, म्हणजे लाजवाब. त्यांना तोडच नाही, एक नंबर होस्टिंग केलेलं आहे. मित्रांनो, रितेश सरांकडे बघून वाटतच नाही की त्यांचं दुसरा वीकेंडचा वार आहे. मित्रांनो, असं वाटतं की कित्येक वर्ष ते होस्टिंग करतायत, हे काम करतायत. जसं सलमान खान सर इतके सीझन होस्ट केलेत आणि त्यांचा जो ऑरा आहे, त्यांची जी स्टाईल आहे, रितेश सर त्यांच्या शब्दात जे होस्टिंग करतायत, आपल्या मराठी भाषेत होस्टिंग करतायत. म्हणजे आजपर्यंत बऱ्याच जणांनी होस्टिंग करण्याचा प्रयत्न केला तिकडे हिंदीमध्ये पण जसं सलमान खान सर करतायत आणि आत्ता रितेश देशमुख सर करतायत, म्हणजे अफलातून होस्टिंग आहे. मला तर खूप आवडते आणि प्रत्येक माणूस जो मराठी बिग बॉसचा फॅन आहे, प्रत्येकजण ह्या वीकेंडची वाट बघणार की आता ह्या आठवड्यात रितेश सर काय बोलणार आहे. तर प्रत्येक वीकेंडची वाट बघणार. असे वीकेंडचे वार झाले तर मग आपला मराठी बिग बॉस खूप पुढे जाणार, खूप वर जाणार. तर मित्रांनो, ह्याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तर चला आजच्या एपिसोडबद्दल बोलूया. तर मित्रांनो, जान्हवीचा माज उतरलेला आहे आणि जान्हवीला सरळ प्रश्न केला की कोण आहात तुम्ही. रितेश सरांनी सरळ हे जे विचारतात ना, म्हणजे त्याच्या पुढे काहीच बोलायचं नाही, हातसुद्धा वर करायचा नाही. म्हणजे तिला करतात हात खाली. म्हणजे ही जी त्यांची स्टाईल आहे ना, आणि म्हणजे सगळे घाबरूनच आहेत रितेश सरांना. सरळ प्रश्न करतात, जान्हवीला प्रश्न करतात की वर्षाताईंचा जो अपमान केला आहे, वर्षाताईंच्या अवॉर्ड्सबद्दल बोलले, वर्षाताईंच्या कामाबद्दल बोलले, त्यांना घाणेरडं बोलली आहे, त्यांच्या ॲक्टिंगला घाणेरडं बोलले. आणि शिवाय वर्षाताई जे मुलांसमोर असं करून जातात. म्हणजे सरळ प्रश्न विचारला, हे काय होतं, ह्याचा सरळ उत्तर हवं आहे, बाकी काही बोलत नाहीत. आणि अक्षरशः तिच्याकडे उत्तर नव्हतं, जान्हवीकडे अजिबात उत्तर नव्हतं. यात रितेश सरांच्या हे जे प्रश्न विचारले त्याचं उत्तर नव्हतं. ती सॉरी म्हणाली आहे. तर मित्रांनो, ज्या पद्धतीने निक्कीच चूक होती, निक्की सॉरी म्हणाले, तसं जान्हवीची चूक होती, जान्हवी सॉरी म्हणाले. वर्षाताईंच्यासुद्धा चुका दाखवल्यात रितेश सरांनी की वर्षाताई तुम्ही मुद्दामून खोड काढायला जात आहे. म्हणजे निक्की आता ह्या आठवड्यात निक्कीने अजिबात भांडण केलं नव्हतं, पण मुद्दामून तिला जे हे इन्स्टिगेट करतात ना, ते करू नका, हे सुद्धा सांगितलं आहे. तर मित्रांनो, जे चांगले वागलेत त्यांची वाहवा केलेली आहे इथे आणि जान्हवीचा तर बँड वाजवलाच आहे. मित्रांनो, बिग बॉसच्या पूर्ण हिस्ट्रीमधला कोण पॉझिटिव्ह सदस्य जर कोण असेल ना, तर तो म्हणजे सूरज चव्हाण. सूरज इतका साधा आहे. म्हणजे सूरज ज्या पद्धतीने घर साफ करत होता, ज्या पद्धतीने स्वतःचं घर समजून इतकं छान स्वच्छ करत होता. तर मित्रांनो, कुठलंही काम छोटं नसतं, कुठलंही मोठं नसतं. ज्या पद्धतीने सूरज ह्या घरात त्याचा वावर असतो, खूप पॉझिटिव्ह फील होतं, पॉझिटिव्ह एनर्जी आहे त्याच्याकडे. आणि सूरजला पूर्ण महाराष्ट्रातून सपोर्ट मिळतो आहे. तर असंच सपोर्ट करत राहा मित्रांनो. खूप छान वाटतं त्याच्याकडे बघून आणि तो खरंच खूप छान खेळतो आहे. ह्या वीकेंडच्या वारलासुद्धा त्याला एक पुश दिलेला आहे रितेश सरांनी. आता त्याला सांगितलं आहे, बिंदास खेळ, बिंदास बोल. ज्या पद्धतीने तो वैभवला नडला आहे, वैभवला टास्कमध्ये तो बोलला आहे, खरंच खूप छान टास्क खेळला आहे वैभव. ज्या पद्धतीने त्याला बोलला आहे ना की एका बुक्कीत तुझी मुंडकं छाटतो, तर हे खूप वाईट होतं, खूप चुकीचं होतं. हीच जी हिंमत आहे ना तुझी वैभव, ती अरबाजसमोर का दाखवत नाही? जर अरबाजच्या अपोजिट जाऊन जर वैभव खेळला ना, तर पूर्ण महाराष्ट्राचा सपोर्ट मिळेल वैभवला. पण वैभवला 2 वीकेंडच्या वारमध्ये समजावूनसुद्धा वैभवला काहीच कळत नाही आहे कसा गेम आहे, काय खेळायचं आहे. आता तर तो एरिनाच्या मागेच मराठीचे धडे देणार आहे. तर मित्रांनो, वैभव खूप चांगला खेळला असता, खूप चांगला. पण अरबाच्या अपोजिट जाऊन जर खेळला असता तर खरंच खूप छान दिसलं असतं ते, कारण तो आहे स्ट्रॉंग, पण त्याला गेम अजून कळत नाही आहे, रितेश सरांनी वारंवार सांगूनसुद्धा.
त्यानंतर रितेश सरांनी जी विजेती टीम आहे त्यांनासुद्धा एक डोस भरलेला आहे. त्यांनासुद्धा पिकनिकची जी बकेट आहे ती घेऊन गार्डनमध्ये बसवलं. त्यांचा जो कोपरा आहे तिथे बसतात सगळे गप्पा मारत, तिथे बसवलं आणि त्यांना त्यांची चूक सांगितली की तुम्ही फक्त जिंकणं महत्त्वाचं नाही, तुमचा फोकस आहे गेमकडे, पण तुम्ही ह्यांच्यासारखे इंडिव्हिज्युअल दिसत नाही, तुम्ही सगळे झुंडमध्ये दिसत आहात, तुम्ही घोळक्यात दिसत आहात. तर प्रत्येकाने प्रत्येकाची पर्सनॅलिटी दाखवली पाहिजे आणि हा पर्सनॅलिटीचाच गेम आहे. जसे तिथे 4 जण दिसतात वेगळे, डिफरंट दिसतात, इंडिपेंडंट दिसतात आणि त्यांचा चौघांचा वेगळा गेम दिसतो, तसे इथे प्रत्येकजण ग्रुपमध्ये खेळत आहेत आणि जरी ते फोकस असले तरी स्वतः दिसत नाही आहेत ते, म्हणजे स्ट्रॉंग जरी असले तरी त्यांनी स्वतः फ्रंट फूटवर येऊन खेळलं पाहिजे. पर्सनॅलिटी, स्वतःची इंडिव्हिज्युअल पर्सनॅलिटी दाखवली पाहिजे. हा डोससुद्धा दिलेला आहे. त्यामध्ये अंकिता वालावलकर खूप छान खेळते आणि खूप पुढे जाणार आहे मुलगी. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा वीकेंडचा वार कसा वाटला? आणि सोबतच योगितासुद्धा जे आज बोलले की मला घराबाहेर जायचं आहे, ती इमोशनली खूप हर्ट झाले किंवा तिला घरची आठवण येते आहे. तर मित्रांनो, यावर रितेश सरांनीसुद्धा खूप छान तिला समजावलेलं आहे की तू खूप स्ट्रॉंग आहेस, एक स्ट्रॉंग महिला म्हणून तू पुढे येशील आणि ही जी संधी मिळाली ती सोडू नकोस, तो चान्स सोडू नकोस. मित्रांनो, तिलासुद्धा समजावलेलं आहे. आणि त्यानंतर अभिजित सावंतला सुद्धा बोललेले आहेत, कारण मागच्या वीकेंडला तो रडला होता. अभिजित सावंतला बोललेले आहेत की ह्यावेळेस जेव्हा वर्षाताईंचा अपमान होत होता तेव्हा तुम्ही का बोलला नाहीत. तर हा सुद्धा पॉईंट घेतलेला आहे मित्रांनो. तर तुम्हाला आजच्या वीकेंडबद्दल काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर प्लीज एक लाईक करा आणि बिग बॉसच्या प्रत्येक अपडेटसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू अशा अपडेट्ससह पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.